नमस्कार. सामान्य माणसाच्या आयुष्यातील नीतिशास्त्राची भूमिका. नीतिशास्त्र म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट, कर्तव्य अकर्तव्य यांचे विवेकी परीक्षण करणारे शास्त्र होय. ते केवळ तत्वज्ञानातील विषय न राहता प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करते. सामान्य माणसाचे आयुष्य अनेक जबाबदाऱ्यांनी, नातेसंबंधांनी आणि सामाजिक व्यवहारांनी भरलेले असते. या सगळ्यात योग्य मार्गाने वागण्यासाठी नीतिशास्त्राची आवश्यकता असते. नीतिशास्त्र व्यक्तीला आत्मसंयम, प्रामाणिकपणा आणि आत्मसन्मान राखण्याची शिकवण देते. उदाहरणार्थ, खोटे बोलल्याने किंवा फसवणूक केल्याने तात्पुरते फायदे होऊ शकतात, पण दीर्घकाळात विश्वास आणि मान संपतो. नीतिशास्त्र व्यक्तीला दीर्घकालीन कल्याणाचा विचार करण्यास प्रवृत्त करते. सामाजिक संबंधातील समतोल. सामान्य माणूस कुटुंब, मित्र, शेजारी, सहकारी अशा अनेक संबंधांमध्ये गुंतलेला असतो. नीतिशास्त्र या संबंधांना परस्पर आदर, सहकार्य आणि न्याय यांच्या पायावर उभे ठेवते. हे तत्व सामाजिक सौहार्द वाढविते. व्यावसायिक प्रामाणिकपणा. नोकरी, व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रात प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता राखणे महत्त्वाचे असते. नीतिशास्त्र कार्यातील भ्रष्टाचार, फसवणूक, अन्यायकारक स्पर्धा यापासून दूर ठेवते आणि विश्वासार्हता निर्माण करते. निर्णय क्षमता वाढविणे. जीवनात अनेक वेळा नैतिक द्वंद्व निर्माण होतात, जिथे दोन गोष्टींपैकी कोणती योग्य हे ठरवणे कठीण असते. नीतिशास्त्र अशा परिस्थितीत विवेक, तर्क आणि कर्तव्यनिष्ठा यांचा आधार घेऊन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. समाजातील न्याय व समानता. नीतिशास्त्र सर्वांना समान वागणूक देण्याची आणि दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती बाळगण्याची शिकवण देते. यामुळे भेदभाव, शोषण आणि अन्याय कमी होतो. मानसिक समाधान. नीतीनुसार वागल्याने अपराधीपणाची भावना टाळली जाते आणि अंतःकरण शुद्ध राहते. यामुळे मानसिक शांतता आणि समाधान मिळते, जे कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा मौल्यवान असते. थोडक्यात, सामान्य माणसाच्या आयुष्यात नीतिशास्त्र म्हणजे एक अदृश्य पण मजबूत दिशादर्शक आहे. हे थोडक्यात सांगत असताना हे केवळ चांगले वर्तन शिकवणारे शास्त्र नसून जीवनात स्थैर्य, सौहार्द आणि समाधान देणारा आधार आहे. नीतिशास्त्राशिवाय व्यक्ती स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणाचा योग्य मार्ग ठरवू शकत नाही.